न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। टेंभुर्णी येथील काबरा परिवाराचा एक आदर्श उपक्रम। टेंभुर्णी येथील नंदलालजी काबरा यांच्या पत्नी तथा गणेश नंदलाल काबरा यांच्या मातोश्री कैलासवासी स्वर्गीय शारदादेवी नंदलाल काबरा यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज दिनांक 9 डिसेंबर 2024 वार सोमवार रोजी काबरा परिवार टेंभुर्णी तथा जन कल्याण रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन टेंभुर्णी येथील सेठ एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयात करण्यात आले। या शिबिरात टेंभुर्णी येथील मारवाडी समाजातील व पंचक्रोशीतील 39 युवा तरुण मंडळी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान केले। पहा सविस्तर रिपोर्ट। स्वामींची येऊन मी डॉक्टर प्रशांत गंगाभूषण काबरा, शारदादेवी नंदलाल काबरा, स्वर्गीय शारदादेवी नंदलाल काबरा यांच्या आज गोड जेवणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांनी याच्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि याचं सगळ्यांना श्रेय आहे। सगळ्यांचा आदर्श घेऊन परत रक्तदानासाठी उत्स्फूर्त व्हावे ही माझी विनंती आहे। नमस्कार, मी संदेश काबरा, काबरा परिवारतर्फे आज रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे। स्वर्गीय शारदाबाई नंदलालजी काबरा यांच्या स्मृत्यर्थ आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं आणि या रक्तदान शिबिरात आज रक्त देऊन मला फार चांगलं वाटतंय। माझ्या एका रक्तदानमुळे 3 लोकांचे प्राण वाचणार आहेत। मी रक्तदान केले, आपणही रक्तदान करा। नमस्कार, आज आमच्या EBK परिवार या ठिकाणी स्वर्गीय शारदादेवी नंदलालजी काबरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या गोड जीवनाच्या निमित्ताने काबरा परिवाराने खरं तर एक समाजासाठी एक आदर्श घडवून दिला आहे। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी आज रक्तदान शिबिर ठेवलं आहे। तुम्ही मागं बघू शकता, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद काबरा परिवारातील सर्व सदस्य असतील किंवा गावातील युवा तरुण सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन रक्तदान केलं आहे। रक्तदान खरं तर हे अतिशय सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्या एका रक्ताच्या थेंबाने जर एखाद्या गरजूचा जर जीवनदान मिळत असेल तर हे अतिशय भाग्याचं काम आहे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदान केलं। समाजासाठी घालून दिलेला एक आदर्श पावित्रा हा निश्चितच आपण समाजातील घटकांनी सुद्धा घ्यावा आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल, ज्या ज्या परिवारांना शक्य होईल त्यांनी निश्चितच अशा उपक्रम या ठिकाणी राबवावं असे या निमित्ताने मी आवाहन करतोय। आणि अजूनही जे काही बांधव या ठिकाणी असतील त्यांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभागी व्हावं अशी विनंती करतो। धन्यवाद।